नतमस्तक होऊया आणि थेट जाऊया मैदानामध्ये. आजच्या रात्रीची ही शेवटची मॅच आहे. दोस्ती फाउंडेशन आयोजित अल्पेशजी थरकुडे आणि प्रशांत शेंडे पाटील यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा आपण बघतोय. आजच्या लॉट्स मधला हा शेवटचा सामना आहे. टॉप 5 मध्ये जाणार कोण याच्यावरती चालू असलेला हा संघर्षमय सामना. ओम साई वडवळ संघाच्या विरोधात अल्पेश 11 लवजी. लवजी संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि निर्णय घेतलाय फलंदाजीचा. 4 षटकामध्ये आता गोलंदाजी चांगली करावी लागणार ती वडवळ संघाला आणि याच 4 षटकामध्ये बेधुंद फटकेबाजी करावी लागेल ती मात्र लवजी संघाला. वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, सुपला शॉट कदाचित मारण्याचा प्रयत्न होता, पण इथे नवनाथचा हा शॉट चुकलाय. 1 या धावसंख्येनं स्कोअर कार्डवरती वाढ. आदरणीय संदीपभाई गाडवे साहेबांचं या सोहळ्यामध्ये आगमन झालेलं, आपण त्यांचं हार्दिक असं स्वागत करूया. आणि काळे साहेब देखील आलेत, अल्पेशजी थरकुडे यांचे निकटवर्गीय. प्रशांत नदा शेंडे पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला अल्पेशसाठी 500चं पारितोषिक. पण इथे मात्र कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. अल्पेश थरकुडे यांच्या बॅटवर चेंडू आला तर नक्कीच सीमारेषा पार जाईल, पण मेरिटनुसार फटके येणं अपेक्षित. या वातावरणामध्ये अनुकूल परिस्थितीमध्ये जर खेळायचं असेल तर 35-40चा आकडा स्कोअर कार्डवरती घेणं अपेक्षित आहे. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. थ्रो मात्र चुकीच्या दिशेनं होतोय. 1 या धावसंख्येनं वाढ. 3 चेंडूचा खेळ झालाय. स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात त्या 2 धावा स्कोअर कार्डवरती. अल्पेश 11 लवजी. आदरणीय प्रशांत दादा शेंडे पाटील साहेबांनी प्रत्येक षटकाराला 500 लावलेत. नवनाथ स्ट्राईक एंडवरती आलाय. अल्पेशसाठी सुवर्ण संधी आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. काय वेग आहे या गोलंदाजाकडे. वैभव चाळके जबरदस्त गोलंदाजी करताना, पण पंच सांगतात हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराच लाईनच्या बाहेर आहे. वाईट चेंडूचा पंचांचा इशारा. बघा एसटी रक्षकाने देखील सांगितलं चेंडू लाईन भटकलेला पाहायला मिळाला. एसटी रक्षकाचं खरंच कौतुक करूया. क्रिकेटला साजेशी कामगिरी त्याच्या माध्यमातून होतीये. 1 या धावसंख्येनं वाढ. 3 धावा स्कोअर कार्डवरती. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये टायमिंगचा पुरेपूर वापर. इथे मात्र आदरणीय सर सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा मानाचा बुजरा करणारा येतोय चौकार. ठोक डीजे.
डीजे. संघाने देखील बाजी मारली आणि कालची रात्र भोकरपाडा संघाची होती. आजची रात्र वडवळ की लवजी, लवजी की वडवळ असा हा प्रश्न आहे, पण याचं उत्तर थोड्याच वेळात दिलं जाईल. चौदा धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. वाईट चेंडूचा इशारा येतोय. षटकारानंतर थोडंसं दडपण वाढलंय. पंधरा धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्या. मॅच बॉल मैदानामध्ये आलाय. मॅच बॉल मैदानामध्ये आलाय, तो घ्या. आणि पलीकडे बघा, पॉइंट क्षेत्राच्या बाहेर जी शेकोटी लावली ना ती प्लीज विझवा. आणि आयोजक तिथे नाहीतर पाणी घेऊन येतील. शेकोटी जागी तुमच्याच अंगावर टाकतील. पुन्हा वाईट चेंडूचा पंचांचा इशारा येतोय. एक या धावसंख्येनं वाढ. टोटल 16. 16 नाही 16. लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये चांगला प्रोटेक्ट केलं गेलं. चेंडूची उचल फेक केली जाईल. तत्पूर्वी मात्र इथे एक धाव मिळाली. एका धावेच्या माध्यमातून 17 धावांची नोंद केली जाते. स्ट्राइक एंडवरती हिमांशू आलाय. कदाचित गोलंदाजाच्या डोक्यावरती खतरा पाहायला मिळू शकतो किंवा गोलंदाज या हिमांशूच्या रस्त्यामध्ये खतरा निर्माण करू शकतो. जबरदस्त चेंडू. यावेळेस सटीक यॉर्करचा मारा इथून झालाय. वैष्णव भोईर, बस नाम ही काफी आहे. वैष्णव सावंत, वैष्णव भोईरची आठवण करून देतोय. लोअर फुलटा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चुकला आणि इथे चुकीला माफी नाही. हरणाऱ्या संघाला ट्रॉफी नाही. धावा मिळतील 4. आला विचार करण्या पलीकडचा चौकार.
राजा माणसासारखी ही मित्रांची जोडी, मित्रांची यारी, दोस्ती फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेलं हे भव्य दिव्य असं आयोजन शेवटची रात्र अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतोय. पुन्हा चेंडू हवेमध्ये, पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय, फेकी देखील होते. तत्पूर्वी सिंगलचं रूपांतर डबल मध्ये हिमांशू पळाला. विक्रांतनं देखील त्याला चांगली साथ दिली. या 2 धावांच्या मदतीने टोटल 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती 2 बाद 23 अशी नोंद केली गेली अल्पेश इलेव्हन लवजी संघाच्या माध्यमातून. अजूनही येणाऱ्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 षटकामध्ये राजेश परदेशी मला सांगतात किमान 30 धावा ते 25 धावा जर स्कोर कार्ड वरती आलं तर मजा येईल. 50 प्लस 50च्या आसपास या दर धावा या वेळा सकाळच्या पहाटेच्या वेळी जर स्कोर कार्ड वरती नोंद झाल्या ना तर सुस्थितीमध्ये असेल मी तर म्हणेल अल्पेश इलेव्हन लवजी संघ. आणि विरोधात देखील चांगले फलंदाज आहेत. विशाल सप्पाळ, त्यानंतर वैष्णवला आपण पाहिलं. वैभव देखील त्याच ताकदीने फलंदाजी करू शकतो. पण इथे आता वैष्णव गोलंदाजी मार्कवरती आलाय की विशाल गोलंदाजी मार्कवरती आहे. विशाल सप्पाळ मॅन फ्रॉम वडवळ, एक अष्टपैलू असा खेळाडू आहे. ओपन क्रिकेटचा त्याच्याकडे अनुभव आहे. लेदर क्रिकेटचा देखील अनुभव त्याच्या पाठीशी आहे. आपल्या गावाच्या नावासाठी तो खेळतोय. ओम साई वडवळ. जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, मिसिंग करतोय हा चेंडू यष्टांना. इथे मात्र पंचांनी सांगितलं लेग बाईच्या माध्यमातून ही एक धाव मिळतीये. एक धावेला आता महत्व दिलं जाते. टोटल 24. आणखीन एक जबरदस्त चेंडू, विशालनं चांगलं कमबॅक केलंय. 5 लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि त्यातून एक चिठ्ठी लकी ड्रॉ साठी निवडली जाईल. टॉप 3 मध्ये तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. हे ज्या 2 टीम मैदानामध्ये खेळतात त्यांच्या जागेवरती विनर नाव असं असेल आणि बाकी सगळ्या संघांची नावं त्या चिठ्ठीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आयोजकांकडून या सूचना आल्यात आणि मी त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये, मानो जैसे जंगल में 2 शेर तोड रहे हो, तशा पद्धतीने या धावा धावल्यात. मोहन तरकुडे खुश झाले त्यांच्या या रनिंग वरती. टोटल 26 धावा धावबलकरती लागल्यात. मगाशी मोहननी सांगितलं बकासूर ऐसी कोई गली नाही, असं कोई मैदान नाही जा बकासूर भागा नाही, अशा पद्धतीने हे धावतात. इथे बघा नो लुक शॉट मारण्याचा प्रयत्न केलाय आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. घुटना टेक तमाशा देख, धावा मिळतील 4. हिमांशू बरसतोय. आजची रात्र कदाचित त्याची आलाय चौकार. खेळतोय दोस्ती फाउंडेशन आयोजित ही अतिशय सुंदर नाईटची स्पर्धा, सुंदर नाईटची रजनी. योगेश काळे या मॅचचा आनंद घेत आहेत. अल्पेशची फलंदाजी त्यांनी मात्र मिस केली आहे. राजेशजी परदेशी थोडेसे गरम झालेत कारण खेळामध्ये फलंदाज कदाचित नरम पडलेत. 1 या धावसंख्येनं स्कोअर कार्ड वरती वाढ. टोटल 31 धावांची नोंद. 31 धावा स्कोअर कार्ड वरती लागल्यात. राजेश परदेशी सर मला सांगतात या महिन्यात अशी तारीखच बघायला मिळत नाही कारण हा फेब्रुवारीचा महिना आहे.
पुन्हा उंच खेळण्याचा प्रयत्न, लांबी कमी आहे, उंची जास्त, एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने आता टिपलाय झेल आणि या क्षणाला विक्रांतचा देखील संपलाय खेळ. ठोक डीजे. मागणी आहे, वाईट चेंडूसाठी मागणी असावी. थर्ड अंपायर, तिसरे पंच. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फिंगर रोल केलेले पाहिले आपण या चेंडूवरती. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेनं वळण घेताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खडे खडे स्ट्रोक लगावण्याच्या नादामध्ये हिमांशू लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव खेळतोय. हिमांशूला फुटवर्कचा वापर करावा लागेल. मेरिटनुसार फटके येणं अपेक्षित. आपल्या समोर देखील एक तगडा फलंदाज आहे, भावेश सावंत. याची ओळख होणं गरजेचं आहे. फंबल पाहायला मिळालं आणि अशा वेळी सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नकार दिला गेला. पुन्हा थांबवलं गेलं. 1 या धावसंख्येनं स्कोअर कार्ड वरती वाढ. टोटल 32. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुंदर शर्मा इथं आलेत. गेल्या वर्षी आपण बघतो या स्पर्धेमध्ये सुंदर शर्मांचा चहा खूप फेमस होता. भावेश सावंत परहून खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र पुन्हा थ्रो चुकीच्या दिशेनं पाहायला मिळाला. आणखीन एक सिंगल नोंद केली जाईल. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 33. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूवरती किमान एक मोठा फटका, कदाचित विनिंग शॉट ठरू शकतो. पण गोलंदाज देखील जबरदस्त गोलंदाजी करतायत. आखो टप्प्याचा चेंडू, वेट आणि वॉच वाला क्रिकेट पाहायला मिळालं. ज्या हिमांशूनं 3 चेंडू निर्धाव खेळले होते त्याच हिमांशूनं आता तडाखा लावलाय. बिग हिट, लांबच लांबचा, नवीन संजीवनी निर्माण करणारा षटकार. एक 39. शेवटचा चेंडू या पहिल्या सतरातला बाकी. पुन्हा सरळ बॅटनं लांब 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 लांब, बिग 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 षटकार. लागोपाठचे 2 हिमांशूच्या बॅटमधनं. हे षटकार जडीबुटीचं काम करतील. टोटल धावा लागल्यात त्या
45 म्हणजे 45. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आता 46 धावांची गरज ओम साई वडवळ संघाला. विरोधात गोलंदाजी पाहायला मिळेल ती अल्पेश लेवण लवजी संघाची. लकी ड्रॉचा कार्यक्रम सुरू होतोय. मी लकी कर्णधारांना विनंती करेल आपण तुमचं नशीब अनुभवायचं आहे. एक चिठ्ठी थेट टॉप 3 मध्ये पाहायला मिळेल. लवजी आणि वडवळ संघाचे 12th मॅन आपण देखील सहभागी व्हा या कार्यक्रमामध्ये. सुभाषनगर, मुळगाव, भोकरपाडा, पळसदरी, लवजी आणि वडवळ सगळ्यांचे आहेत आणि लाईव्ह स्पर्धा आहे ना, लाईव्ह पाहिलं जात आहे. हा पहिली एकच चिठ्ठी येईल बाईसाठी, त्यानंतर 2-2 मॅच साठी येतील. बायची चिठ्ठी मात्र उचलली गेली आणि पहिला टॉप 3 मध्ये जाणारा संघ आहे अष्टविनायक मुळगाव. आणि यानंतर पहिली मॅच असेल टॉप 5 मधली पहिली लढत. पळसदरी, सुभाषनगर आणि त्यानंतर भोकरपाडा आणि विनर. म्हणजे या 2 संघामध्ये जो विनर होईल तो खेळेल भोकरपाडा संघाबरोबर. सामने असतील 3 षटकांचे. चला लवजी संघाला आपण विनंती करूया आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. तत्पूर्वी पुन्हा एकदा ऐकूया डीजे ला आणि त्यानंतर मायक्रोफोन वरती असतील आमचे गुरुवर्य प्रवीण दुगाडे सर. जरूरत 45 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. विशाल सपकाळ और आविष्कार सावंत प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी. गेंदबाजी की मार्क के ऊपर भावेश सावंत. 24 गेंदे 45 रन बनाए थे और 46 रनों की जरूरत. हिमांशु ने आखिरी 2 गेंदों के ऊपर 2 बड़े हिट लगाए, वही शायद निर्णायक हो सकते हैं इस मैच में. ये गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर. बट बॉल का इशारा, खाता खुल चुका है. 24 गेंदे अब 45 रनों की जरूरत वडवल टीम को. भावेश सावंत चीयर अप हो रहा है लव जी के प्रशंसकों द्वारा. क्या यॉर्कर डाली भावेश सावंत ने, सटीक यॉर्कर आउटसाइड द ऑफ स्टंप. पहली बार मैं भावेश सावंत को इतना एग्रेसिव देख रहा हूं. शायद मोहन थरकुड़े के साथ जो पल बिताए उन्होंने, जो मोहन थरकुड़े ने उन्हें कोचिंग की, वो रास आ रही है. लगातार दूसरी डॉट गेंद. वाइट बॉल के बाद 2 डॉट गेंदें आई भावेश सावंत द्वारा. क्योंकि ये एनर्जी कहाँ से आई? ये एनर्जी उन 2 छक्कों की वजह से आई जो हिमांशु ने लगाए आखिरी 2 गेंदों के ऊपर. जो 12 रन आए, 33 पे गाड़ी अटकी हुई थी और वहां पे जो 2 सिक्सर आए, उसी सिक्सर ये खराब गेंद लेग स्टंप के बाहर. अंपायर का वाइट बॉल का इशारा. 2 गेंदे 2 रन आ चुके हैं. 45 रनों की जरूरत है.
सुभाष नगर बनाम पड़सदरी अगला मैच होगा 3 ओवर का। दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। पड़सदरी के कप्तान यहां पर मौजूद है, सुभाष नगर के कप्तान। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और उतना ही अच्छा स्ट्रोक खेला गया बल्लेबाज विशाल द्वारा, और ये नंबर मिलेंगे 4, 4 और 2 बनेंगे 6। इस ओवर की गेंदें समाप्त हो चुकी है 3। तीन में 6 आ चुके हैं। भावेश सावंत 2 अच्छी गेंदें, 2 खराब गेंदें, और उसके बाद ये गेंद अच्छी थी, उतना ही स्ट्रोक प्ले भी अच्छा था विशाल का। और ये खराब गेंद डाली शॉर्ट ऑफ लेन, और उसका फायदा उठाया। नंबर मिले 6, 6 और 6 बनेंगे 12। सुभाष नगर ने टॉस जीता, क्या फैसला किया? बॉलिंग करने का फैसला किया है सुभाष नगर ने। जो दूसरी रात ये टीम सुपर 5 के लिए क्वालिफाई हो चुकी थी। पहली रात में अष्टविनायक मुड़गांव, जिन्हें लकी ड्रॉ भी मिला और वो सुपर 3 में पहुंच चुकी है। गेंदबाज सौमित, गेंदबाज सौमित राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करेंगे। ये अच्छी गेंद नीची रही, नीची रही, और इस विकेट के ऊपर कुछ भी किया जा सकता है। बॉलर अगर मेहनत करे तो कभी गेंद नीची रहती है, कभी बाउंस मिलता है। भावेश सावंत, जिन्होंने पहला वाइड के बाद जो 2 गेंदें डाली थी, वो लाइन पे अगर वो करते तो शायद इतने रन नहीं बनते पहले ओवर में। लेकिन ये सामने की, और ये गेंद हवा में कैच होने की संभावना, और इसी के साथ ही आउट। डीजे
को वही चार गेंदें इस ओवर की हो चुकी है। सौमित, दिनेश थरकोड़े ना, दिनेश थरकोड़े के बेटे ये सौमित दिनेश थरकोड़े। समीर चाड़के, नए बल्लेबाज समीर चाड़के, राइट आर्म ओवर द विकेट। ये शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, समझ नहीं पाए समीर। 5 गेंदें डॉट डाली जा चुकी है। इस मैच में वापसी वाला ओवर, पहले ओवर में बहुत ज्यादा रन गए थे 18, लेकिन इस मैच में वापसी वाला ओवर किया है अब तक सौमित ने, एक भी रन नहीं दिया। 18 पे मेगा ब्लॉक लगाया जा चुका है। ये व्हाइट बॉल का इशारा स्क्वायर लेग अंपायर द्वारा। 19 पे आता हुआ टोटल। इस ओवर की आखिरी गेंद करेंगे अब सौमित। वाइड ही था ये गेंद। अगर यहां पे रिव्यू लेती लवजी टीम तो फंसती। जरूर फंसती, और एक भी रिव्यू इनका अभी भी सक्सेस नहीं हुआ पूरी श्रृंखला में आज की रात में। और ये डॉट गेंद, क्योंकि विशाल विशाल सपकाल ये जानते हैं कि उन्हें स्ट्राइक पर रहना कितना जरूरी अब हो चुका है। वाइड का ही मैच, 1 रन आया। सौमित ने इस ओवर में अच्छी गेंदबाजी की। 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 12 गेंदें, अब 26 रनों की जरूरत। 46 चाहिए, मुझे लगा 45 चाहिए थे। 45 बने हैं और 46 की जरूरत है। 12 गेंदें, अब 27 रनों की जरूरत। गेंदबाज एक और अंडर 19 के खिलाड़ी स्वराज, शैलेश तरकुड़े के बेटे। 4 ओवर का मैच है ये। ये क्रूशल ओवर है, यहां पे कम रन, 10 से कम। मैच में लवजी का पलड़ा आखिरी ओवर में भारी होगा। यहां पर 15 प्लस वर्ल्ड का पलड़ा भारी होगा आखिरी ओवर में। ये मैच खत्म होते होते मेरे गांव की बस शुरू होगी। अच्छा, जबरदस्त गेंदबाजी का मुजाहरा स्वराज द्वारा। पहली गेंद जो विशाल सपकाल के खिलाफ उन्होंने डॉट डाली। 11 गेंदें, अब 27 रनों की जरूरत। 16 का फासला है, इसका मतलब है 3 सिक्सर लगाने ही होंगे इस मैच को जीतने के लिए वडवल टीम को। लगातार 2 डॉट गेंदें आई है। 10 गेंदें, अब 27 रनों की जरूरत। स्वराज और सौमित ने क्या गेंदबाजी, अंडर 19 के ये हीरे अपनी चमक दिखा रहे हैं इस दूधिया रोशनी में। स्वराज करेंगे इस ओवर की तीसरी गेंद, और ये फाइन लेग बाउंड्री के बाहर गेंद ट्रैवल होती हुई 4 रन। 3 गेंदों में 4 रन, इतना बुरा ओवर नहीं है ये। 27 की जरूरत थी, अब 23 की जरूरत। गेंदें बची है 9। काफ़ी डेवलपमेंट हो चुका है। डेवलपमेंट प्लान के ज़रिए डीपी रोड, ये नाम भी गिरा इस मैदान पर। डीपी रोड का ये मैदान। 9 गेंदें, 23 रनों की ज़रूरत। विशाल जब तक है मैच में जिंदा है वडवल टीम।
एक रन जरूर मिला। 22 रनों की जरूरत है बचे हुए 8 गेंदों में। 8 गेंदे 22 रनों की जरूरत। मैच कांटे का होगा, इसमें कोई दौरान नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है। कांटे का होगा मैच। 8 गेंदे 22। और ये सिक्सर आया है, सिक्सर लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। बल्लेबाज समीर चाड़के के बल्ले से अभी भी 16 रनों की जरूरत। गेंदें बची है 7। है यहां पर सिक्सर तो आखिरी 6 गेंदे 10 रन। यहां पे सिंगल तो आखिरी 6 गेंदे 15 रन। यहां पे डॉट तो आखिरी 6 गेंदे 16 रन। यहां पे बाउंड्री तो आखिरी 6 गेंदे 12 रन। और ये डॉट निकाली स्वराज ने गेंद। आखिरी 6 गेंदे और 16 रनों की जरूरत। अब देखना ये होगा, पूरा नसीब है लवजी टीम का सप्रेम के कंधों पर। सप्रेम को सुप्रीम गेंदबाजी अब करनी होगी। सुप्रीम यानी कि सर्वोच्च। सुप्रीम यानी कि सर्वोच्च सप्रेम को वो गेंदबाजी करनी होगी। 6 गेंदे 16 रनों की जरूरत। विशाल सबकाल अभी भी क्रीज में मौजूद है और यकीन मानिए जो चाड़के जिन्होंने सिक्सर लगाया वो भी माहिर है रनों को बनाने में, तो ये रन बना भी सकती है टीम। अगला मैच होगा 3 ओवर का। सुपर 5 के मुकाबले शुरू होंगे। 22 डिग्री सेल्सियस तापमान है, शायद इसीलिए इतनी ज़्यादा ठंड है। हमें 30-32 में रहने की आदत है इंडियन लोगों को। और ये उंगली उठी और इसी के साथ ये आउट। विकेट के सामने पाए गए। 5 गेंदे अब 16 रनों की जरूरत। मैंने कहा था निर्णायक साबित होंगे हिमांशु के वो 2 छक्के, और वही परेशान कर रहे हैं अब वडवल टीम को। आखिर की 2 गेंदों में आए वो। विशाल के पारी का तो चुका है। नए बल्लेबाज ऋषिकेश चाड़के आए हैं 11-12 नंबर की जर्सी पहने हुए। ऋषिकेश चाड़के शिवम सिंह भी काफी टेंशन के साथ इस मैच को देख रहे हैं। वो चाहते हैं उनके बॉस, उनके टाइगर अल्पेश टॉप 5 में प्रवेश करे। सप्रेम इस ओवर की अगली गेंद। 5 गेंदे 16 रन। फुल टॉस किया था लेकिन उतना बड़ा स्ट्रोक खेल नहीं पाए। 4 गेंदे अब 15 रनों की जरूरत। 4 गेंदे 15 रन। वही 2 सिक्सर जो आखिरी 2 गेंदों पर लेकर आए थे हिमांशु। 4 गेंदे अब 15 रन। आसान नहीं है यह मैच। चार गेंदों में 15 रन। कवर्स में खेला है ये। दूसरा रन जरूर मिलेगा। 3 गेंदे अब 13 रनों की जरूरत। इन 2 रनों के कारण मजा आ रहा है। 3 गेंदे 13 रन। वो 2 6 अब जरूरी है वड़वड़ को भी। सोच रहे हैं वो कि आखिरी 2 गेंदे अगर अच्छी जाती पहले सत्र में तो ये मैच अब तक वो जीत जाते।
3 गेंदे 13, 3-13 किसके बजेंगे 12। ये अच्छी गेंद और ये शायद अगर बाउंड्री आती है तो और ज्यादा मजा आएगा। बाउंड्री आ चुकी है, 2 गेंदे 9 रनों की जरूरत। 2 गेंदे 9 रनों की जरूरत। सप्रेम जो लवजी की हार को बचाने की कोशिश कर रहे तो वहीं स्ट्राइकर एंड के बल्लेबाज समीर साळके जो हार को बचाने की कोशिश कर रहे हैं वड़वड़ की। 2 गेंदे 9 रन, एक को बचाना है, एक को बनाना है। बनाने वाले में साळके तो बचाने वाले में है सप्रेम। 2 गेंदे 9 रन। दो गेंदे 9 रन। सप्रेम लेफ्ट आर्म राउंड द विकेट। ये अच्छी गेंद थी, एक गेंद अब 9 रन की जरूरत। हिमांशु के सिक्सर ने काम किया आखिरी गेंद पर और चौथे ओवर की 5वीं गेंद पर जो सिक्सर आया, उन 2 सिक्सर हिमांशु के 2 सिक्सर ने काम किया है लवजी टीम के लिए। 2 गेंदे अब 9 रनों की जरूरत। एक गेंद है, मैं देख रहा था मोहन थरकुड़े है कि नहीं कि सोए है। ये अच्छी गेंद और इसी के साथ इस मैच को जीता लवजी ने। फिर से एक बार प्लेयर ऑफ द मैच बनेंगे हिमांशु, क्योंकि उन्हीं के स्ट्रोक ने इस मैच का रिजल्ट लवजी के पक्ष में किया। सौमित ने 1 रन वाला ओवर जरूर डाला, लेकिन जो 2 सिक्सर की वजह से ये 45 तक पहुंचे।